श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बनवूया फरसाणची भाजी। झणझणीत हॉटेलसारखी पण फरसाणची भाजी कशी बनवायची घरच्या साहित्यामध्ये। भाजीला काही नसलं तर अशा प्रकारे फरसाणची भाजी कशी बनवायची चला बघूया काय काय साहित्य लागतं। चला बघूया साहित्य काय काय लागते भाजीला। तर फरसाण घेतलेला आहे मोठ्या वाटीने वाटीभर। इथं गोडा मसाला घेतलेला आहे, जिरे आणि मोहरी घेतलेला आहे, लाल तिखट, हळदी पावडर, धनिया पावडर, मीठ, कांदा लसूण मसाला, मोठा आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे बारीक, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूण कुटून घेतलेला आहे। एवढं साहित्य घेतलेलं आहे। चला बघूया आता भाजी कशी बनवायची। चला बघूया भाजीला सुरुवात करू। कढई ठेवली आहे, गॅसवर गरम झालेली आहे। आता तेल टाकू, 2 चमचे त्यात। आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं, कम जास्त। तेल आता गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यात मोहरी जिरे टाकूया। आता कढीपत्ता, कांदा टाकूया। असं मिक्स करूया कांदा आता। असं आता आपण सारखं कांद्याला हलवत राहू, असं करपत नाही, कढईला चिटकत नाही। तर कांदा थोडं हे झालं का आलं लसूण टाकू। पहिला टाकलं का कढईला चिटकत आहे, कांदा टाकल्यानंतर टाकलं का चिटकत नाही नकर। आता हे बी असं परतून घेऊ छान कलर येईपर्यंत कांद्याला आलं लसणाला। चांगलं कांद्याला कलर येऊ द्यायचं, जास्त कच्चं असलं का चांगलं लागत नाही भाजी। आता कांदा हे झालेला आहे, आपलं छान लाल कलर आलेला आहे। आता टोमॅटो टाकू त्याच्यात। तर हे बी आता मिक्स करून असं परतून घेऊ। असं टोमॅटो बी कांदा बी असं चांगलं मऊ पडेपर्यंत सगळं हे करू, परतून घेऊ। सारखं असं खालीवरी करत राहायचं, कढईला चिटकत नाही। असंच मी नवीन नवीन आपल्या चॅनलवर रेसिपी आणत असते। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असंच तुमचा सपोर्ट असू दे माझ्या चॅनलवर। घरगुती पद्धतीने मी रेसिपी आणत असते, साध्या सोप्या चविष्ट। असंच तुमचा सपोर्ट असू दे। असं आपण एकजीव करून घेऊ कांदा हे टोमॅटो चांगलं मऊ पडेपर्यंत। थोडं ह्याच्यात मीठ टाकू, कांदा टोमॅटो मऊ पडायला खालीवरी करू। असं आपण असंच आपण हलवून घेऊ आता सगळं। तर छान परतरायला आपला कांदा, बघू शकता कांद्याला किती मस्त कलर आलेला आहे। आता कांदा आपला छान हे झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण घरगुती मसाले टाकूया। लाल तिखट, थोडं हळदी पावडर, थोडं गरम मसाला, धनिया पावडर, मीठ आणि थोडं कांदा लसूण मसाला। आता सगळे मसाले आपण असं परतून घेऊ स्लो गॅसवर। गॅस फुल करायचं नाही, मसाले करपतात। तसं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। थोडी हिंग, सगळं आपण आता हे करू। छान असं तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घेऊ स्लो गॅसवर। आता मसाले खाली चिटकत नाहीत कढईला, म्हणून आपण थोडं पाणी टाकू। जास्त टाकायचं नाही, मसाले करपत नाही म्हणून थोडं टाकायचं। आपण पाणी नंतर टाकणार आहोत। मसाले आपण चांगलं तेल सुटलं का नंतर आपण पाणी टाकूया। आता मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्यात थोडंच पाणी टाकू। आपल्याला हवं तसं भाजी, जास्त पाणी टाकायचं नाही, छान लागत नाही जास्त पातळ केलं तर। थोडं पाणी टाकू असं। आता ही बी 2 मिनिट आपण उकळी काढून घेऊ। नंतर आपण ह्याच्यात फरसाण टाकणार आहोत। बघू शकता भाजीला किती तर्री आलेली आहे।
जास्त तेल बी नाही, जास्त मसाले नाहीत, घरच्या साहित्यामध्ये झटपट होणारी भाजी 5 मिनिटात, आपणाला भाजीला काही नसलं तर घरी 5 मिनिटात तयार होणारी अशी फरसाणची भाजी तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा, खूप आवडेल. सोप्या पद्धतीची बी आहे, लवकर होईल, जास्त वेळ लागत नाही आपणाला. अशी भाजी तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. माझी भाजी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. बघू शकता किती तरी आलेली आहे भाजीला. आता आपण ह्याच्यामध्ये फरसाण टाकूया. आता उकळी आलेली आहे भाजीला थोडी 2 मिनिट. आता फरसाण ॲड करू त्याच्यात. असं आपण स्लो गॅसवरच, जास्त फुल करायचं नाही गॅस. आता फरसाण टाकल्यानंतर आपण वाफ काढून घ्यायचं 2 मिनिट. मस्त झणझणीत भाजी हॉटेलसारखी आपली तयार झालेली आहे अशी, बघू शकता. आता आपण गॅस लो करू, जास्त फुल करायचं नाही गॅस. आता ह्याच्यामध्ये वरून कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीरमुळे भाजी खूप छान लागते. बघू शकता अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये झाकण टाकू. तर असंच भाजीला वाफ काढून घेऊ 2 मिनिट. गॅस फुल करायचंच नाही, स्लो गॅसवरच वाफ काढून घ्यायचं. भाजी जास्त शिजली नाही पाहिजे. हे आता भाजी ठेवलेली आहे वाफायला 2 मिनिट. असं भाजी मस्त वाफते. आता आपली भाजी फरसाणची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. मी असेच नवीन नवीन रेसिपी आणत असते आपल्या चॅनलवर, सोप्या पद्धतीचे, घरच्या साहित्यामध्ये, चविष्ट एकदम हॉटेलसारखी भाजी झणझणीत कशी बनवायची आपल्या चॅनलवर रोज येत आहे रेसिपी. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. असंच तुमचा सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलवर. चला बघूया आपली भाजी 2 मिनिट वाफायला ठेवलेली आहे. आता आपली भाजी तयार झालेली आहे, अशी वाफ काढलेली आहे. बघा किती मस्त भाजी चमचमीत झालेली आहे. आता आपण भाजी तयार झालेली आहे फरसाणची, चमचमीत मस्त हॉटेलसारखी. बघू शकता हो का, जास्त तेल पण नाही, जास्त मसाले नाहीत, चमचमीत भाजी एकदम 5 मिनिटात तयार झालेली आहे आपली. भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते भाजी. भातासोबत बी आपण खाऊ शकता मस्त. बघू शकता भाजी किती मस्त झालेली आहे, चमचमीत हॉटेलसारखी चव. खूप छान भाजी झालेली आहे, कमी वेळात, कमी साहित्यात. भाजीला काही नसले तर अशी फरसाणची भाजी तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते. आपण प्रवासाला जाते वेळेस बी अशी भाजी बनवून घेऊ जाऊ शकतो. चपाती भाजी आपण घेऊ शकतो. बघू शकता भाजी किती मस्त झालेली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असंच तुमचा सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलवर. धन्यवाद.